एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला, त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे. मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी जिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, की जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 विकेट मंत्र्यांचे पडतील. चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं, पण त्याच्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे. भाऊ, नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. आधी चाकणकर, आता हे काय वाटतं या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादीचे लोक टार्गेट होत आहे की तुम्ही कुठल्या अर्थाने पाहताय? नाही, आता असं आहे की जे नको आहेत ते टार्गेट होत आहे. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी जिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. मी कालच बोलताना म्हणालो की जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 विकेट मंत्र्यांचे पडतील. त्या अशा म्हणजे गंभीर स्वरूपाच्या त्यामध्ये व्हिडिओ क्लिप आहे. ते जर पुढे आले तर ते त्या पदावर राहू शकणार नाही. चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं, पण त्याच्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे. केवळ त्यांनी लॅपटॉप दाखवत आहेत, मोबाईल दाखवत आहेत, पण ते पेन ड्राईव्ह त्यांनी लपवलं आहे. सोयीचं जेवढे आहेत तेवढेच त्या पेन ड्राईव्हमधून काढून कारवाई सुरू आहे. पण मोठे धेन जे आहेत, मोठे मासे जे आहेत, त्या माशांना वाचवण्यासाठी ते पूर्णतः 100% ते क्लिप पुढे येत नाही, ते दाबले जात आहे. अशोक खरात प्रकरणात, अशोक खरातल्याच प्रकरणामध्ये हे झालेलं आहे. आणि यामध्ये तर मंत्री ते सापडलंच आहे, तर त्याची चौकशी होईल नेमका काय आहे. आणि तो त्या शासकीय वसतिगृहात हे सगळा प्रकार आहे. म्हणजे शासकीय वसतिगृहाचा सुद्धा वापर त्यांनी त्यासाठी केलेला आहे, म्हणजे गैरवापर केलेला आहे. आणि हे खरं असेल तर हे वाईट आहे. त्या पदावर राहून अशा पद्धतीनं वागणं हे आता त्याची विकेट काढतात की त्याला पुन्हा टीममध्ये ठेवतात, याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील. मी आधी बोलण्यापेक्षा हलविण्यासाठी देखील खराब प्रयत्न करत होता. काही जे मंत्री म्हणतात ते मंत्री देखील त्यावर सक्रिय होता, अशी देखील माहिती आहे. तुमच्याकडे बाबतीत काय नाही, मी एवढंच सांगेल की खरात हा तंत्रमंत्र करायचा आणि जो माणूस नको आहे त्या खुर्चीवर त्याच्यासाठी काही मंडळी जायची, म्हणजे बदला घेण्यासाठी. तू आमचं हे करून दे आणि त्याचा बंदोबस्त करून दे, तो आमचा विरोधक आहे. कदाचित होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी हे तंत्रमंत्र करायचा प्रयत्न केला असेल, पण अधिकृत माहिती तशी माझ्याकडे कुठेही नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.